मुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आता तीनही महत्त्वाचे नेते दिल्लीत गेलेले आहेत। आता बहुमत असतानाही दिल्लीत जावं लागतंय। रोहित पवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केलेला आहे। एकनाथ शिंदे केंद्रात जातील असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर अजित पवार सीएम झाल्यास आनंदच होईल असं रोहित पवारांनी म्हटलंय। हे राज्य या देशातलं सर्वात विकसित राज्य आहे। ठीक आहे, जो विकास काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आपल्या विचाराच्या काळामध्ये होत होता तो विकास कुठेतरी आता कमी झालेला आहे। पण जो कुठला निर्णय पूर्वी घेतला जात होता तो महाराष्ट्रामध्येच घेतला जात होता। आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा निर्णय हा दिल्लीत घेतला जातोय आणि 4-4 दिवस जाऊन तिथं थांबावं लागतंय, ते सुद्धा ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असताना। म्हणजे बीजेपीला 132 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत। त्याच्यात एकनाथ शिंदे साहेबांचे जे कुठले असतील, अजितदादांचे असतील, त्यामुळे 222 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा यांना निर्णय घेता येणार की कुठला मुख्यमंत्री तिथं बनेल। भाजपचाच मुख्यमंत्री तिथं बनेल। मला खरं तर आधी वाटत होतं वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल, पण कालची त्यांची प्रेस बघितल्यानंतर त्या प्रेसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकदा सुद्धा नाव घेतलं गेलं नाही। त्याच्याबरोबर अजितदादांचं सुद्धा नाव एकदा सुद्धा घेतलं नाही। नाव फक्त कुठले घेतले गेले तर मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं। ती प्रेस अख्खी बघितल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल असं वाटत नाही। कदाचित केंद्रात ते मंत्री बनतील आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीवाला इथं संधी दिली जाऊ शकते असं वाटतंय। पण बीजेपीचाच मुख्यमंत्री बनेल। आता देवेंद्र फडणवीस साहेब बनतील का अजून एखाद नाव जे चर्चेत आहे ते बनेल हे आपल्याला मात्र सांगता येणार नाही। दुसरीकडे अजित पवारांनी पण दावा सोडलाय का? कारण अजित पवारांचे नेते कालपासून असं म्हणतात की दादा व्हावं ही इच्छा आहे, पण महायुती ठरवेल किंवा भाजप ठरवेल, मग दादांचाही चान्स गेलाय का असं नाही, म्हणतात? दादा होत असतील तर मी दादांचं सुद्धा अभिनंदन करेल, शुभेच्छा देईल। फक्त खरंच केलं जाणार आहे का? आता आज नाही तर उद्या फक्त आपल्याला थांबायचंय।